हॅलो एव्हरीवन, तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कधी बाहेर जातो फिरायला मस्तपैकी. तर आज ना विराजच्या पप्पांचं गिरनाऱ्याला काहीतरी काम होतं, तर ते बोलले तुम्ही पण चला. तर आम्ही दोघं गेलो आणि जाता जाता विराज गाडीवर झोपून गेला. आणि इथे काहीतरी विराजच्या पप्पांचं काम होतं गाडीचं, आणि आम्ही बाहेरच बसलेलो होतो. गिरनारा मार्केट फिरलो तर ना फ्रेश इतका भाजीपाला होता, खूप छान. पण मी बॅग वगैरे काही घेऊन गेलेले नव्हते, म्हणून मी तिथे काही भाजीपाला घेतला नाही. आणि तिकडून आल्यावर ना आम्ही कानेटकर गार्डनला गेलेलो होतो. आता हे गार्डन इतकं फेमस झालेलं आहे की नाशिकमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, कारण फोटोशूटसाठी, प्री वेडिंग फोटोशूटसाठी, इवन माझ्याही लग्नाचं फोटोशूट इथेच झालेलं आहे. आणि खरंच खूप छान गार्डन आहे. हां, त्यावेळेस एवढं काही नव्हतं, आज 5 वर्षापूर्वी. आज इथे मस्तपैकी गुलाबाचे झाडं वगैरे लावलेले आहेत, आणि हे छान इतकं गुलाब भारी वाटत होतं ना. लहान मुलांसाठी खेळायला ना इथे घसरगुंडी, झोपाळा, पाळणे वगैरे सगळं आहे. आणि इथे विराच्या पप्पांचा एक फ्रेंड पण भेटलेला होता. असं कधीच होत नाही की त्यांना कोणी फ्रेंड कुठे गेल्यावर भेटत नाही. तर त्यांचा फ्रेंड भेटला आणि ते त्यांच्याशी गप्पा मारत होते. आणि इथे 2 वर्षाच्या मुलीचं काहीतरी बड्डेसाठी फोटोशूट चालू होतं, आणि विराजने ही थार बघितल्यावर तो इतका मागे लागला की मला त्याच्यामध्ये बसायचंच आहे. पण ते फोटोशूटवाल्या दादाने इतका छान होता की त्याने त्याला बसवलं पण आणि चक्कर पण मारून दिला. आणि खरंच मुलांमुळे आईबापांना झुकावंच लागतं, आता ही म्हण खरंच खरी आहे. आणि संध्याकाळच्या मस्तपैकी सनसेट बघितला आणि घरी यायला निघालो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.